बॅकलॉग भरून काढायचा निर्णय आम्ही घेतला. तसं महानगरपालिकेतही करावं लागेल, कारण आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली तरी ती त्या दरवाजाशी येऊन थांबणार आहेत, ती पुढे जाऊ शकणार नाही आहे. पालिकेच्या दृष्टीनं पूर्ण शक्तीनिशी उतरा, तिथे देखील परिवर्तन घडवा. तुम्ही तिथे परिवर्तन घडवा आणि त्याच्यानंतर मग काय परिवर्तन होतं हे 5 वर्ष बघा. आनंद आहे की हे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कार्यालय हे जनतेकरता हक्काचं ठिकाण असलं पाहिजे, की आपल्याला आपल्या आमदाराकडे गेल्यानंतर न्याय मिळेल, त्याच्या कार्यालयात गेल्यानंतर न्याय मिळेल. न्याय जर हवा असेल तर कुठे जायचं, तर या कार्यालयामध्ये गेलं तर आपल्याला न्याय मिळू शकेल, अशा प्रकारची भावना तयार झाली पाहिजे. त्यामुळे स्नेहाताई, तुमच्याकडनं देखील अपेक्षा माझी हीच आहे की आपलं कार्यालय हे जनतेचं कार्यालय असलं पाहिजे आणि या कार्यालयातनं सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय, सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षाची पूर्तता, त्यांच्या दुःखामध्ये एक फुंकर मारण्याचं काम हे या आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावं. मी आपल्याला आश्वस्त करतो की संपूर्ण प्रशासन हे तुमच्या पाठीशी उभं असेल आणि या कार्यालयातनं ज्याही न्याय गोष्टी प्रशासनाकडे जातील त्या गोष्टी प्रशासनाने पूर्ण केल्याचं पाहिजेत, अशा प्रकारचे आदेश निश्चितपणे त्यांच्याकडे नेण्याचं काम मी करेन. मग अशी आलो तेव्हा सोडू, नागरिकांची सोडू आणि या भागाला एक उत्तम अशा प्रकारचा भाग म्हणून आपण विकसित करू. मी स्नेहाताईंना अतिशय मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे या ठिकाणी वतीनं मीच आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.